खेडमध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। इशारा पातळीवर वाहणाऱ्या जगबुडी नदी आता धोका पातळीवरून वाहते आहे। सध्या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 7.5 मीटर इतकी आहे। त्यामुळे खेडमधील सखल भागात पाणी शिरतंय। मटन मार्केट परिसरात देखील पाणी शिरतंय। सकाळी खेडमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र आता सरींवर सरी कोसळत आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अमोल कलैया यांच्याकडून घेऊयात। अमोल, आपण पाहतोय जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, काय सध्याची अपडेट? नक्की रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी जी आहे ती इशारा पातळीवर होती आणि सकाळी जी आहे ते काहीशी पावसाने जी आहे ती विश्रांती घेतली, मात्र पुन्हा पावसाच्या जोरदार सरी ज्या आहेत त्या खेडमध्ये बरसायला लागल्या आणि यामुळे जगबुडी नदी जी आहे ती धोक्याच्या पातळीवरती जी आहे ती आलेली आहे। सध्या जगबुडी नदीची पातळी आहे 7.30 मीटर इतकी आहे, ती धोक्याच्या पातळीवरती आहे आणि या धोक्याच्या पातळीमुळे जी आहे ती खेडचे जे सकल भाग आहे, जो मटन मार्केट असेल, आजूबाजूचा परिसर असेल, या भागामध्ये जे आहे ते पाणी शिरू लागलेलं आहे। खेडमध्ये पावसाची रिपरिप जी आहे ती सध्या तरी सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळते। जर असाच पाऊस पडत राहिला तर खेड बाजारपेठेमध्ये पाणी शिरू शकतं आणि पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते। प्रशासनाने या ठिकाणी अलर्ट दिलेला आहे। जिथे नागरिक असतील, नदीकाठचे नागरिक असतील, त्याचबरोबर बाजारपेठेतील नागरिक असतील, व्यापारी असतील, यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो नगरपालिकेने जो आहे ते दिलेला आहे, प्रशासनाने दिलेला आहे। निश्चितच धन्यवाद दिलेले आहे सर्व अपडेटसाठी।